नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. पुणे इथे जाऊन ना काय काय खरेदी केली मी हे दाखवा, यासाठी भरभरून कमेंट्स आलेल्या आणि त्या कमेंट्सला रिप्लाय मी दिलेला की दाखवते. आधीचे काही व्हिडिओ शूट केलेले होते म्हणून मग मी ते टाकत होती. तुम्ही पुणे इथल्या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी मी खरंच आभारी आहे. मी काय खरेदी केली ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिली ही हंडी घेतलेली आहे. याला हे झाकण आहे आणि हिचा नंबर आहे एक नंबरची मी घेतलेली आहे. हिची किंमत जवळपास ना 3250 होती, पण ती मला म्हणजे 3000पर्यंत मिळालेली. माझ्या बहिणीने म्हणजे दोघं बहिणींनी आणि आईने असं आम्ही 4 जणांनी मिळून घेतलेली. तर मी जी घेतलेली आहे ती संजय नॉवेल्टीज म्हणून राम मंदिराजवळच आहे, तिथून घेतलेली आहे. आणि आईने आणि बहिणींनी नीलकंठ शॉपमधून घेतलेली आहे, तेही राम मंदिराजवळच आहे, तुळशीबागेत. आता घेतलेला आहे शकुंतला पात्र. शकुंतला पात्र हे तुम्ही बघितलं असेल, आपल्या म्हणजे आजीच्या सासूबाई यांच्याकडे असायचं, काही जणांच्या आईकडे पण असेल, कारण की आपल्या आईच्या वेळेस स्टीलच्या भांड्यांचा ट्रेंड आलेला होता. तर हे घेतलेलं, हे पण राम मंदिराजवळ महादेव शॉप आहे आणि महादेव शॉपच्याच बाजूला, म्हणजे हे प्रत्येक दुकानात अवेलेबल आहे पुण्याला. तुम्ही कुठेही जा. तर मला ना म्हणजे भांडी घ्यायची होती, पण मला पूर्वीच्या काळातली पण घ्यायची होती, जी आपल्या आजीकडे आहेत. कारण की माझ्या आजींकडे असं होतं, पण ते नंतर मला नाही माहिती कोण, म्हणजे आता 4 काका त्यांच्यापैकी एकाकडे असेल, म्हणून मग मला इच्छा होती की माझ्याकडे हे भांडं असायला हवं. यात ना म्हणजे शकुंतला पात्र याला नाव पडलेलं आहे. याच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे आणि यात चहा करता येऊ शकतो. याला असं झाकण दिलेलं आहे आणि यात आपल्याला वरण किंवा थोडीशी काही फोडणी द्यायची असेल ते पण करू शकतो. आता ही घेतलेली आहे पितळी तेलाची बरणी. हिची किंमत व्हिडिओमध्ये मी सांगितलेलीच आहे. शॉर्टला लॉंगला 1000 रुपयाला मिळालेली आहे. ही नीलकंठ शॉपमधून घेतलेली आहे. राम मंदिराकडे नीलकंठ शॉप नाही आहे. हे फुल बाजार आहे ना, त्याच्या बॅक साईडलाच पितळी बाजार आहे. तर तिकडे अनेक प्रकारचे शॉप्स आहेत. प्रभू नावाचं पण आहे, जिथे फक्त देव अवेलेबल आहेत, अँटिक देव, अतिशय सुंदर देव आहेत तिथे. त्यांनी शूटिंग नव्हती करू दिलेली, तर तिथे भरपूर शॉप्स आहेत. त्यांच्याकडे ही हँडमेड आहे, त्या अवेलेबल आहे. मला बऱ्याच दिवसांपासून ना कार स्वच्छ करण्यासाठी अगदी छोटासा मस्त पोर्टेबल असा व्हॅक्यूम क्लीनर हवा होता. तर मग मी आगारूचा घेतलेला आहे. या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये मेन युनिट आहे, फ्लेक्झिबल हॉस पाईप आहे, क्रेविस नोझल आहे, मल्टीपर्पज ब्रश आहे, पॉवर कॉर्ड आहे आणि कॅरी बॅग आहे. या बॅगमुळे ना त्याला हँडल करणं इझी होतं. ही जी कॉर्ड दिलेली आहे ना, ही या पद्धतीने कनेक्ट करायची कारमध्ये आणि ही इतकी लांब आहे की अगदी आपण कारची मागून पुढून पूर्ण क्लिनिंग करू शकतो. तुम्ही बघू शकतात कागद. आता आपण प्रवासात जातो त्यावेळेस फूड पार्टिकल्स, नंतर काहीतरी कण असतात, म्हणजे चिप्स असतात किंवा अनेक अन्नपदार्थांचे कण असतात किंवा धुळीचे कण असतात, तर ते खाली पडलेले असतात. तर हे इझिली काढणं शक्य होत नाही आणि प्रत्येक वेळेस आपल्याला सर्व्हिसला देणं ही गाडी शक्य होत नाही. तर आपल्याकडे असं छान छोटंसं इझिली हँडल करता येणारं जर व्हॅक्यूम क्लीनर असेल तर आपण लगेच क्लिनिंग करू शकतो. तर त्यासाठी मला हे एकदम बेस्ट वाटलेलं आहे आणि मी वापरून बघितलं, म्हणजे आपल्यालाही इझिली हे सगळं हँडल करता येतं. जिथे आपला हात पोचू शकत नाही अशा जागेमध्ये याचे पार्ट्स जातात आणि बारीक बारीक धुळीचे कण, अन्न कण हे खेचून घेतात आणि अगदी मस्तच असं लगेच इझिली ती स्वच्छही करता येतं आपल्याला. खूप सोपा
स्ट्रॉंग मोटर आणि पॉवरफुल सक्शन कॅपॅसिटी असल्यामुळे कारमधील सगळी प्रकारची बारीक धूळ घाण सहज साफ होते आणि कार स्वच्छ राहतं. याचा यूज फक्त ड्राय यूजसाठी होऊ शकतो. 106 वॅटचा पॉवरफुल कॉपर विंड मोटर आहे, तर त्यामुळे ना अगदी इझिली क्लिनिंग होते आणि 4.5 KPA सक्शन पॉवर निर्माण करतो. यामध्ये स्टील फिल्टर दिलेला आहे मध्ये, तर जो 99.99 डस्ट पार्टिकल फिल्टर करतो आणि ज्यावेळेस आपण स्वच्छता करत असतो ना, तर ती धूळ बाहेर येण्यापासून रोखतो. 4.5 मीटर लांब पॉवर कॉर्ड आहे. जी वायर आहे ना ती इतकी लांब आहे, तुम्ही बघू शकतात. मी अशी पूर्ण गोल फिरून वायर म्हणजे आजूबाजूने घेतलेली आहे आणि ती अगदी कारच्या मागच्या आणि फ्रंट साईडच्या भागालाही आपण क्लिनिंग इझिली करू शकतो, इतकी पुरते. यामध्ये एक्स्ट्रा ब्रश दिलेला आहे, धूळ साफ करण्यासाठी तो अगदी उपयोगी आहे. तसेच एक्स्ट्रा कनेक्टर पण दिलेले आहे कारच्या सर्व कोपऱ्यांमधील नीट क्लिनिंग करता यावी म्हणून. आणि स्टोरेज बॅगमुळे आपल्याला हे एकाच बॅगमध्ये छान असं ठेवता येतं. तुम्ही बघू शकतात किती अगदी फ्रंट साईडनेही मी छान जिथे हात जाऊ शकत नाही अशा ठिकाणी हे सगळं स्वच्छ होतं आहे. व्हॅक्यूम क्लीनर यूज केल्यानंतर तुम्ही बघू शकतात कार किती चकचकीत आणि स्वच्छ दिसते. खाली सगळं जे पडलेलं होतं धुळीचे कण, अन्नकण, ते संपूर्ण म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरमध्ये गोळा झालेले आहेत. मलाही विश्वास होत नव्हता, इतकं छान याने सगळं म्हणजे क्लीन झालेलं. शेव, नंतर आपले चिप्स खातो, काहीतरी प्रवासामध्ये अन्नपदार्थ घेऊन जात असतो सोबत, ते सगळं ना स्वच्छ करायला नको वाटतं आणि वास येतो त्यामुळे कारमध्ये. तर या अशा पद्धतीचं व्हॅक्यूम क्लीनर घेतल्याने नक्कीच मला समाधान वाटलेलं आहे. आणि जे कागदाचे वगैरे काही रॅपर्स असतात, तुकडे असतात, तर तेही इझिली त्याने ओढून घेतलेलं आहे. डिटॅचेबल स्टील फिल्टर हा वॉशेबल आहे. तो वापरल्यानंतर पूर्णपणे म्हणजे धुतल्यानंतर कोरडा करायचा आणि मग परत वापरू शकतो आपण. मिनिट्स वापरायचं, मग नंतर बंद करायचं आणि मग परत वापरायचं. या व्हॅक्यूम क्लीनरची लिंक दिलेली आहे, तुम्हाला आवडलं तर नक्की घ्या. हे घेतलेलं आहे पात्र, जे तेलाला, तुपाला किंवा जेवण काढायलाही म्हणजे उपयोगात येईल. याचं जे झाकण आहे ते खूप जड आहे, हे तसं खूप जड नाही आहे. हे पण आपण आपल्या पूर्वजांकडे नक्कीच बघितलेलं असेल, तुम्हीही बघितलेलं असेल. तर हे पण ना याची किंमत 1000 रुपये आहे, कारण हे हँडमेड आहे. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलंच आहे, ज्यावेळेस मी व्हिडिओ शॉर्ट किंवा लॉंग टाकले. हे आहेत पात्र, फुलपात्र. हे चहा पिण्यासाठी पण घेऊ शकतात किंवा आपलं म्हणजे काही वापर जेवणात करू शकतो. तर मी चहा पिण्यासाठी म्हणजे मी हे स्वतः नाही घेतले, हे माझ्या बहिणीने मला 2 घेऊन दिलेले. स्नेहा पाटील यांनी मला विचारलं होतं. याची किंमत एकाची 250 आहे, दोघं 500 रुपयाला मिळालेले. आणि ना तिथे प्रत्येक दुकानातनं सेम जरी वस्तू आहेत पण किमती वेगवेगळ्या आहेत. तर आपण थोडंफार कमी जास्त करायचं. काही दुकानात अजिबात कमी करत नाही, पण आता चांगल्या ओळखी झाल्या तिथे म्हणून. आणि ना चांगले आहेत दुकानदार, सगळेच चांगले आहेत स्वभावाने, त्यामुळे ना आपल्याला ते रिटर्न जाऊ देत नाही. अगदी छान असं म्हणजे थोडंफार 200, 300, 400 रुपये कमी करतातच. आईने बहिणींनी पण खूप घेतलेलं, पण त्यांचं ना पॅक केलेलं होतं, त्यामुळे मग मी पण काही ओपन नाही केलं. पण मी ज्यावेळेस दुकानांचे व्हिडिओ केलेले आहेत ना, तुम्हाला हँगिंग दिवे, हँगिंग घंटा, नंतर कलश, हे सगळं दाखवलेलं. हे घेतलेले गंगाळ, हे छोटे आहेत तांब्याचे. हे बघू शकतात, हेही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असतील, पण आता सगळ्यांची इच्छा होती की मी दाखवावं काय घेतलेलं आहे. तर हे एक 550 रुपयाचं आहे. नाशिकमध्ये पण अवेलेबल आहे, थोडी वेगळी डिझाईन आहे. दिनकर म्हणून ना DH पटेलच्याच बाजूला शॉप आहे, दिनकर शेटे असंच नावाचं होतं. मी क्लिप जॉईन करून देते, कारण की माझी बहीण इथे आलेली होती ना, तर तिने याच्यातले घेतलेले. थोडी मोठी साईज आहे, पण ती पण याच म्हणजे तिला 500 रुपयात आणि यापेक्षा थोडं जड होते असे मिळालेले आहेत त्यांच्याकडे. जर तुम्ही नाशिककर असाल तर नक्कीच तुम्हाला दिनकर या शॉपमध्ये
DS पटेलच्या बाजूलाच गोदावरी नदीच्या काठावर सराफ बाजारात जो बाजार आहे तिथे हे अवेलेबल आहेत. या सगळ्या वस्तू नाशिकलाही आहेत आणि मला ना थोडं यावेळेस मी कम्पेअर केलेली, प्राईस जरा सेम वाटलेल्या. थोड्या देवांच्या बाबतीत इथे देव थोडे म्हणजे 200-300 रुपयाने जास्त किंमत आहे आणि पुण्याला थोडं ते कमी करतात, पण खूप काही फरक नाही आहे. मी ही कम्पेअर केलं. दिवा हा मला घेण्याची खूप इच्छा होती पण घेतला जात नव्हता इथे. मग हा पुणे इथे म्हणजे मला ना आईने आम्हाला तिघांना 15,000 रुपये दिले होते बहिणींना. मग त्याच्यात आम्ही ज्याला जे आवडेल ते त्याने घेतलेलं आहे. यामध्ये काच आहे घेतलेला आहे. आईने तिघ बहिणींना हा वेगळा घेऊन दिला होता. तर हा ना म्हणजे आम्ही 4 दिवे घेतल्यामुळे कमी किमतीत मिळालेला. जवळपास 800 ते 700 रुपयाला एक दिवा मिळालेला आहे. हा डेली यूजसाठी घेतलेला आहे की खूप मोठे पण होते. नाशिकला पण या प्रकारचा दिवा 700-800 रुपयालाच आहे. 800 रुपयाला मी DH पटेलमध्ये बघितलेला या प्रकारचा दिवा. तिथे अजून अवेलेबल आहेत आणि आता अधिक मासामुळे भरपूर अशा वस्तू म्हणजे अवेलेबल झालेल्या आहेत. प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे पण छान जड असा दिवा मिळालेला आहे. मी इतरांच्या व्हिडिओमध्ये बघायची की आयकियाला गेले, खरेदी केली. मला आयकिया स्टोअर हे बघायचं होतं आणि पुण्याला गेल्यामुळे ना अनायसे मला बघता आलेलं. मी तिथे खरेदी केलेली, पण कमी प्रमाणात केलेली, कारण की मलाही थोडी लहान मुलं असल्यामुळे आमचे सगळ्यांचे आणि त्यामुळे ना खूप गोंधळ होत होता आणि तिथे खूप गर्दी होती तशी. पण इतक्या छान छान वस्तू होत्या, ब्रँडेड होत्या आणि त्या मानाने प्राईस पण कमी होती. तुम्ही जात असाल तर नक्कीच जा, कारण की ज्यांना म्हणजे काचेच्या वस्तू किंवा सिरॅमिकच्या वस्तू कमी किमतीत घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी आयकिया बेस्ट आहे. छान छान डिझायनर म्हणजे क्रॉकरी तिथे अवेलेबल आहे. तसं पुण्याचं थोडं छोटं आहे पण आता आपल्या भागामध्ये नाही आहे, त्यामुळे मग आपल्याला ते जितकं छोटं असेल तेही छान वाटतं. तसं वरळीला आणि नवी मुंबईमध्ये आहे तर तिथे अगदी छान मोठं आहे, त्यामुळे भरपूर असं अवेलेबल असतात वस्तू. मी काय घेतलं ते तुमच्यासोबत हे ब्रश घेतलेले आहेत, फारच छान आहेत. मी ना किचन सिंकला एक यूज केलेला, मी 2 बाथरूमसाठी घेतलेले आणि म्हणजे 3 बाथरूमसाठीच घेतले होते, पण एक मी किचन सिंकला ठेवला. 2 बाथरूममध्ये मी हे यूज करेल. तर याची किंमत ना जवळपास 80 ते 90 रुपये आहे, पण ऑनलाईन याची किंमत 300-350 रुपये आहे. आयकियाच्या स्टोअरमधून किंवा फ्लिपकार्टवरती याची लिंक आहे. काल मला अश्विनी ताईंनी मागितली होती, पण खूप जास्त तिथं म्हणजे एक ब्रश 350 रुपयाला आपल्याला खूप जास्त वाटतो. पण तिथे गेलं ना तर याची किंमत म्हणजे जवळपास 70-80 किंवा 100 रुपये असेल, कारण की आमचं सगळ्यांचं एकत्र बिल होतं म्हणून. आणि इकडे जी प्राईस दिलेली आहे ना तर ही वेगळ्या लँग्वेजमध्ये आहे म्हणून. पण मग आपली तिथे इंडियन प्राईस पण दिलेली होती. तर जवळपास 100 रुपयाच्या आत आहेत ब्रश आणि मस्त लिक्विड टाकू शकतो. हा डिशसाठी आहे म्हणून हा एवढा स्मूथ आहे. आणि मला ना म्हणजे सिंक आपलं बाथरूममधलं सिंक किंवा खालची बाजू घासायची असते ना तर तेव्हा अशा ब्रशची फार गरज असते. हे नॅपकिन दिसत आहे पण नंतर ना लक्षात आलं की हे पाय पुसण्या आहेत. म्हणजे ते जाड होते म्हणून मग आम्ही पाय पुसण्या म्हणूनच घेतलेले होते. तर याची किंमत ना 150 रुपये आहे. आणि चांगल्यातल्या चांगल्या मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं चांगल्यातल्या चांगल्या पायपुसण्या तिथे 350 रुपये, 200 रुपये, 150 रुपयामध्ये अवेलेबल होत्या. नंतर पश्चाताप होत होता की अरे जास्त घ्यायला हव्या होत्या. आणि हे मेड इन इंडिया आहे, म्हणजे सफिशियंट आहे. बाथरूमच्या बाहेर टाकलं किंवा किचन वरती आपण काम करत असतो तिथे पण याचा वापर केला ना छान आहे. तुम्ही नक्कीच आयकियाला जा, मी असं नक्कीच सल्ला देणार. हे जे आहे हे फ्लॉवर पॉट आहे. याला आपण वेगळी काही म्हणू शकतो. याचा वापर आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. हे पण 300 ते 350 रुपयाच्या आतमध्येच आहे.
हे ना नॅपकिन्स आहेत किचन, फार स्मूथ आहेत, मस्तच आहेत. हे पण जवळपास मला 350 रुपयात मिळालेले आहेत. मलेशियाच्या आहेत, चांगली क्वालिटी आहे. मस्तच आहे. आपण तर मला तर असं वाटतं पोळ्यांचं कापड म्हणून पण वापरू शकतो. इतके सुंदर कलर होते तिथे, खूप होते. खरं तर घ्यायची खूप इच्छा होती, पण आधी खूप खरेदी झाल्यामुळे ना नंतर केलेली नाही. ब्लँकेट पण इतके सुंदर आणि इतके स्मूथ होते, म्हणजे दिसण्यापेक्षा जी क्वालिटी होती ना ती बेस्ट होती. तर पोळीचं कापड म्हणून पण याला वापरू शकतो. अगदी चांगली क्वालिटी आहे. आपण पोळीचा कापड विकत घेतो, शिवतो आणि तेवढा तो चांगला पण वाटत नाही. तर अशा पद्धतीचे नॅपकिन आपण नक्कीच वापरू शकतो. याच्यात कलर पण फार छान छान तिथे आहेत. किमती मग वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. हा 2, हा 3 आणि हा 4 असे 4 घेतलेले आहे. हे होल्डर घेतलंय, हँगिंग होल्डर, जे आपलं म्हणजे मेणबत्ती वगैरे काही दिवाळी असली काही असलं ना तर हे लावू शकतो आपण. याच्यात ना काचेचं असं मेणबत्तीचं होल्डर आहे. ते सेपरेट घेतलेलं 30-35 रुपयाला आणि हे पण जवळपास ना 400 रुपये किंवा 450 रुपयामध्ये घेतलेलं आहे. याची ऑनलाईन प्राइस खूप जास्त आहे, 1,500 रुपये दाखवत आहे. मी चेक केलेलं की मला वाटलं मी तुम्हाला या सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक आहेत तिथे की देऊ, पण म्हणजे किमती फार जास्त आहेत फ्लिपकार्टवरती याच्या. म्हणून मग मी विचार केलेला की म्हणजे मी लिंक देऊन टाकेल, आवडेल तर तुम्ही बघू शकतात. हे स्टँड घेतलेलं, हे स्टँड तुम्ही बऱ्याच जणांकडे बघितलेलं असेल. मी किचन ओट्यावरती याचा आपल्याला गरम वस्तू ठेवण्यासाठी म्हणजे कढई किंवा काही पातेलं वगैरे असेल त्याच्यासाठी प्लॅटफॉर्मवरती वापर करू शकतो. हे पण म्हणजे 500 रुपयाच्या आत आहे. जवळपास 400-450 रुपयाला असेल. अगदी मस्तच. बाकीचे स्टँड पण तुम्ही मी काल बघितलेले. मी खूप गोष्टींना शूटिंग नाही करू शकली कारण की लहान मुलं जिकडे तिकडे फिरत होते आणि इतकी गर्दी होती तिथे यात्रेसाठी सारखी की मला पण माझ्या मुलांवर लक्ष ठेवावं लागत होतं. मेन म्हणजे काचेच्या वस्तूंना कोणी हात लावू नये यावरती खूप लक्ष द्यावं लागत होतं ना. भरपूर क्रॉकरी होती पण मी जितकं जमेल तितकं शूटिंग केलेली. हे डायनिंग टेबलवरती यूज होतो. नंतर भांडी घासली ना, भांडी सिंक, किचन सिंकमध्ये तुम्ही बऱ्याच जणांकडे हे बघितलेलं असेल. बॉक्स घेतलेला आहे, याला चाक पण आहे. इतके सुंदर तिथे बॉक्स अवेलेबल आहेत ना, खूप आहेत. काल तुम्ही बघितलंच, अजून खूप होते. मी तर तुम्हाला 1% बॉक्स दाखवलेले आणि हा फक्त 300 रुपयाला घेतलेला आहे. आणि यातनं उन्नतीने तिची बुक्स ठेवण्यासाठी बाहेरच म्हणजे आत कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवले तर सारखं काढावं लागतं म्हणून तिने हा घेतलेला आहे. किंवा आपण कपडे ठेवण्यासाठी, आता फर्निचर प्रत्येक वेळेस नसतंच, तर कपडे ठेवण्यासाठीही बेस्ट उपयोगी आहे. ही पितळी टोपली घेतलेली आहे. ही 500 रुपयाची आहे. ही 13 नंबरची आहे. 14 नंबरची आईने घेतली होती. लहान बहिणीने पण 13 नंबरचीच घेतलेली, दोघं बहिणींनी. आणि ही घेतलेली आहे नीलकंठ म्हणून, नमो नाव आहे त्याचं. दुकानाचं कार्ड वगैरे देते. नंतर मी ह्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. तर हे पंड्या स्टोअर आहे तिथेच, म्हणजे जिथे पितळी बाजार आहे ना तिथेच पंड्या नावाचं स्टीलच्या भांड्यांचं छान स्टोअर आहे. मस्तच क्वालिटी होती तिथे. मागच्या वेळेस मी दाखवलं पण होतं व्हिडिओमध्ये. तर हा लोणचं काढण्याचा चमचा आहे. मी पण पहिल्यांदाच बघितलं. म्हणजे तेल खालीच राहील आणि वर सोबत म्हणजे खार आणि लोणच्याची फोड येईल. आणि ह्या 4 प्लेट्स घेतलेल्या मी इडली किंवा डोसा वगैरे खाण्यासाठी. 240 रुपयाची एक प्लेट आहे कारण हे सेलम स्टील आहे, जड आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि अशा पद्धतीने आमचा अधिक मास नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीचा बाजार झालेला. आई माहेरामधून काय काय आणलं यासाठी मला इतक्या कमेंट्स आलेल्या ना खूप. कुलकर्णी ताईंच्या तर रोज येत होत्या. सॉरी मी रिप्लाय नाही देऊ शकली सगळ्यांनाच.
पण आता रिप्लाय नक्कीच देईल आणि अशा पद्धतीने हे सगळं मी तुमच्यासोबत जेही आणलेलं आहे ते शेअर केलेलं आहे. साड्या आणलेल्या आहेत त्या पण ह्या व्हिडिओमध्येच दाखवलेल्या आहेत मी. आणि IKEAमधून ना हे कर्टन्स घेतलेले, मला 600 रुपयाला हे कर्टन्स मिळालेले. तुम्ही अनेक जणांच्या व्हिडिओमध्ये रील्समध्ये बघितलेलेच ना, ट्रेंडिंग आहेत आणि इतके मस्त आहेत ना, स्वस्त आहेत हे 600 रुपयामध्ये. आणि रॉड टाकण्यासाठी याला डायरेक्टली दिलेला आहे, पण मग आमचे अमेरिकन आहे तर मी त्याला ना बारीक होल असे आहेत, जाळीदार असल्यामुळे मग मला ते बेनिफिट झाला, नाहीतर मग मला अमेरिकन ते करून घ्यावे लागले असते. तर फार छान दिसत आहेत हे कर्टन्स, त्यांचा कलर पण खूप छान आहे, मला खूप आवडलेले. आणि ही बेडशीट घेतलेली आहे मी, ही 900 रुपयाची आहे. ही मनीष मार्केटमध्येच जे शॉप्स आहेत ना बेडशीट्सचे होलसेलचे, तिथून एक बेडशीट घेतलेली किंग साईजची 900 रुपयाला छान मिळालेली आहे. धुतल्यानंतर कशी निघते तेही मी नक्की शेअर करेल. माझ्या बहिणीने घेतलेल्या होत्या, मागच्या वर्षी चांगल्या निघाल्या होत्या. आणि या 3 साड्या घेतलेल्या आहेत, हिची पण प्राईज 1100 रुपये आहे. ही संगम साडी आहे तिथून घेतलेली आहे. जी आहे अगदी साधी आहे पण स्मूथ असल्यामुळे मी घेतलेली. छान असं म्हणजे कॉटन वगैरे असं स्मूथ कॉटन जे घातल्यानंतर साडी नेसल्यानंतर छान फील होतं. ही पण 1100 की 1300 रुपये अशाच रेंजमध्ये आहे. ही पण संगममधूनच घेतलेली आहे. आणि त्यासोबत मला एक साऊथ इंडियन साडी घ्यायची होती. आमच्या इथे गणपतीमध्ये एक दिवस असतो साऊथ इंडियन साडीचा. ही साडी रिअलमध्ये खूप सुंदर दिसते, इथे प्रॉपर आलेली नाही आहे शूटिंग, तर ही फक्त 800 रुपयाची आहे. मी सुरुवातीला ना 500 रुपयाची साडी घेतलेली, तिथे प्लेन साऊथ इंडियन साडी 300 रुपयापासून आहेत. मग नंतर मी आईची बघितली तर मग मी ती रिटर्न केली आणि ही घेतलेली. अशा पद्धतीने तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भांडी कशी वाटली तेही नक्की सांगा. आवडली का तुम्हाला? आणि मी डिटेलमध्ये सगळ्यांची किंमती सांगितली. चला परत भेटूया नवीन व्हिडिओ.